हात हवेत पसरवत अंगाला आळोखे पिळोखे देत तिने खांद्यावरून कललेल्या टॉपला वर खेचलं. डोळे किलकिले करत तिने वेळेचा अंदाज घेतला. घरात भरलेल्या काळोखावरून संध्याकाळ उतरून गेली होती. बराच वेळ लोळत पडल्याने तिचे कपडे अस्ताव्यस्त होऊन चुरगळले होते. पाठभर रुळणाऱ्या दाट कुरळ्या केसांना लावलेला रबर बँड एव्हाना घरगळून केसांच्या टोकांपाशी जेमतेम अडकून पडला होता. पुन्हा आळस देत तिने एका हाताने केसांचा रबर खसकन खेचला. त्यात निबरपणे अडकलेले 4-5 केस तिने ओढूनच काढून फेकून दिले. साऱ्या केसांना दोन्ही तळव्यात गच्च पकडून रबराच्या साह्याने तिने घट्ट आंबाडा बांधला. डोळ्यावरची झोप किंचितशी उतरल्यावर तिला वेळेचं भान आलं. मागे सरकून बसत तिने खिडकीचा पडदा जरासा बाजूला केला. लॉकडाऊन असल्यामुळे निदान आता तरी सगळे घरात बसले असतील, ही तिची पोकळ अपेक्षा बाहेरून भस्कन नाकात शिरलेल्या सिगारेटच्या वासाने खोटी ठरवली. सदानकदा नुसते फुकट पडलेले असतात. स्वतःशीच नाक मुरडत तिने पडदा खेचून पुन्हा होता तसाच बंद केला. स्वतःशीच निश्वास सोडत ती मागेच भिंतीला टेकून बसली. आपली निराश नजर तिने एक वेळ घरातल्या अंधारावरून फिरवली. बऱ्याच वर्षांपासून राहत असलेल्या त्या चाळीच्या छोट्याशा खोलीत पाहण्यासारखं असं काहीच नव्हतं. साधारण 10 वर्षांपूर्वी माप ओलांडून ती ह्याच एवढूशा घरात आली होती. तिचं अर्ध आयुष्य तर गावातल्या कुडाच्या झोपडीत अगदी गरिबीत गेलेलं. सकाळी असलं तर दुपारच्या जेवणाची भ्रांत असायची, अशी परिस्थिती. कधी कोणी काही दिलं तरीही आधी ते तिच्या भावांच्या पुढ्यात पडायचं आणि मग उरलंच तर तिच्या. कित्येक रात्री तर घोटभर पाणी घशाखाली रिचवून आणि ओढणी पोटाला बांधून सरल्या. पोटात उठणाऱ्या कळांसरशी तिच्या मेंदूत मात्र प्रश्न भिरभरू लागले. असं काय झालं असेल तिच्या हातून की तिला इतक्या दारिद्र्यात जन्म मिळाला? घरात 18 दारिद्र्य असूनही वंशाच्या देवाच्या नावाखाली तिच्या पाठी 4 भाऊ जन्मले, पण अजूनही गरिबीचा अंधकार काही संपला नव्हता. विचारात ती तशीच हसली. वर्षानुवर्षे वापरून खिळखिळ्या झालेल्या लाकडी खाटेवर तितकाच जुना फाटलेला बिछाणा अंतरला होता. आधी ती त्याला ठिगळं जोडायची, पण एका जागी जोडावं तर खेचून अजून 2-3 बाजूने उसवायचं. शेवटी तिने त्याचा नाद सोडून दिला. चला आता उठायला हवं. आळस झटकून उठत आधी तिने खाटेवरची चादर सरळ केली. मोरीत जाऊन बादलीतील पाणी उपसत खसाखसा चेहरा धुतला. मोरीच्या कोपऱ्यातल्या चीर गेलेल्या साबणाच्या भांड्यात छोटीशीच वडी उरली होती, जेमतेम 2 दिवस पुरेल इतकी. त्यामुळे चेहरा धुवायला साबणाची उधळपट्टी तिला परवडणार नव्हती. तांब्याभर पाणी पायावर ओतून ती तशीच ओल्या पावलाने बाहेर आली. एव्हाना बाहेर अंधारून आलं होतं, पण तिची लाईट लावायची हिंमत झाली नाही. मागच्या महिन्यातील बिलाचे आकडे पाहून तिची बुबुळ पांढरी झाली होती. तेव्हापासून तिने विजेची काटकसर सुरू केली होती. आपल्या घराला ती आधीच परिचित होती आणि आता अंधारात वावरायला सरसावली होती. ह्या क्षणी तिला चहा प्यायची तीव्र इच्छा झाली होती, परंतु स्वयंपाकघरातील रिकामे डबे तिला तितक्या अंधारातही सत्याची जाणीव करून देत होते. मनातच हिरमुसत तिने फळीवरील मोठा ग्लास घेतला. ओट्यावर ठेवलेल्या माठातून चांगले 2 ग्लास पाणी पोटात रिचवून ती पुन्हा तिच्या लाडक्या खाटेकडे वळली. ह्या घरात पाऊल पडल्यापासून ते आत्तापर्यंत ती खाटच सगळ्याची साक्ष होती. तुझे कितना चाहने लगे हम. तिचा फोन जीव तोडून वाजत होता. थोड्याशा निराशेनेच तिने फोन हातात घेतला. स्क्रीनवरील हबी नाव बघून तिचे डोळे आनंदाने लकाकले. 10 वर्षांआधी अशा एका वैतागलेल्या संध्याकाळी अण्णा मात्र आनंदात नाचत घरी आले होते. अण्णा म्हणजे तिच्या वडिलांचे काका. त्यांच्या बाजूच्या झोपडीत राहत. गरीब असले तरी पण दोन्ही घरात बरंच सख्य होतं. तिच्या आईवडिलांपेक्षा तिच्यावर कोणी जीव लावला असेल तर तो अण्णाने. त्यांच्या घरात गेल्यावर स्वतःच्या ताटातील 2 घास ते जबरदस्ती तिला भरवत. म्हणून जेव्हा केव्हा पोटातील भूक वेदनेत परिवर्तित होई ती मुद्दाम काही कारण काढून त्यांच्या घरी जात असे. तिला प्रेमाने भरवताना पाहून काकूंच्या नजरेत फुललेला अंगार एकदा तिच्या दृष्टीस पडले आणि त्यानंतर मात्र तिच्या स्वाभिमानाने सदैव तिला त्यांच्या उंबऱ्याबाहेर थांबवलं. अण्णा नाचत आले ते तिच्या लग्नाची बातमी घेऊन. त्यांच्या ओळखीत कोणाच्या तरी
कोणाचा मुलगा लग्नाचा होता. आल्यापासून ते बराच काही बाई बोलत होते. मुलगा मुंबईला राहतो आणि हुंडा नको आहे, केवळ नारळ आणि मुलगी द्या. ही 2 वाक्य तिच्या आईवडिलांच्या कानात पडली आणि त्यांनी एक श्वासही न घेता तात्काळ होकार भरला. जितक्या जलद होकार झाला त्याहीपेक्षा जलद अवघ्या 2 दिवसातच त्यांचा विवाह पार पडला. आपलं लग्न छान वाजत गाजत व्हावं, मैत्रिणीने केळवणाला बोलवावं, दोन्ही हात भरभरून मेहंदी काढावी, उमललेल्या केतकीच्या रंगासारखी पिवळी साडी नेसावी, आजूबाजूंच्यानी उगाचच येता जाता नवऱ्याच्या नावाने चिडवावं, असं बरंच काही विचार करत तिने स्वतःच्या लग्नाची स्वप्न रंगवली होती. परंतु तिची स्वप्न ते स्वप्नच राहिली. आजकाल तर त्यातील रंगही उडून गेले होते. अंतरपाट उतरताच तिने प्रथमच आपल्या झालेल्या नवऱ्याला पाहिलं. तिच्या लखलखीत गोऱ्यापान सौंदर्यासमोर तिला काळा सावळा बसक्या नाकाचा आणि टक्कल पडत असलेला नवरा अगदी नको नकोसा वाटला. पण तिच्या वाटण्याला तिथे काही किंमत नव्हतीच आणि वेळही टळून गेलेली होती. घुसमटल्या मनाने आणि गुदमरल्या जीवाने तिने त्याच्यासोबत मुंबई गाठली आणि तिथेही तिच्या पदरात निराशा पडली. सिनेमातल्या पडद्यावरील दिसणाऱ्या मुंबईला लागून बाणगुळासारख्या वाढणाऱ्या झोपडपट्ट्या कधीच तिच्या नजरेत आल्या नव्हत्या. तिचं नशीब तिला अशाच एका नाल्याच्या आधाराने उभ्या असणाऱ्या वस्तीतल्या काही फुटांच्या घरात घेऊन आलं. इथेही जमेची बाजू इतकीच होती की घरात त्या दोघांशिवाय अजून कोणी नव्हतं आणि नवरा कुठे का होईना नोकरी करत होता. त्यामुळे 2 वेळा पोटाला मिळण्याची सोय झाली होती. रात्री उशिरा शहरात पोचली तरीही गर्दीत आंबलेल्या अंगावर बादलीभर पाणी ओतून ती जरा तरतरीत झाली. इतक्या रात्री स्वयंपाक कुठे करणार म्हणून तिच्या नवऱ्याने बाजूच्याच गाडीवरून चायनीज पार्सल आणलं होतं. बापाघरी भाकरीला महाग झालेल्या तिला असं भन्नाट काहीतरी तेही पोट फुटेस्तवर मिळालं होतं. दोन्ही हाताने जेवत वर्षानुवर्षे ज्वालामुखी बनून फुटत असणाऱ्या भुकेला तिने आधी शांत केलं. मन तृप्त झाल्यावर तिचं लक्ष नवऱ्याकडे गेलं. तिचा नवरा अनिमिष नेत्रांनी तिचं फुलारलेलं सौंदर्य पाहत होता. तिला त्याच्या डोळ्यात मात्र भूक दिसली. ही भूक पोटाची नव्हती. ती तेव्हाही स्वतःशीच हसली. तिच्या पोटाची भूक भागवायची असेल तर त्याच्या डोळ्यात दडलेली भूक मिटवायचं कर्तव्य तिला पार पाडावं लागणार होतं. गळ्यातल्या वेंटेक्सच्या मंगळसूत्राने त्याला तो परवाना देऊन टाकला होता. खांद्यावरचा पदर खाली पडत तिने त्याला परवानगी देऊन टाकली. रात्रीच्या अंधारात तो तिच्या स्त्रीत्वात हरवून स्वतःचं पौरुषत्व मात्र शोधतच राहिला. तो मोकळा होऊन बाजूला सरकला आणि ती मात्र पुन्हा घामेजल्या अंगाने रात्रभर काहीतरी अधुरं राहिलेलं चाचपडत राहिली. सकाळ होताच त्याची दिनचर्या चालू झाली. ती तशीच विस्कटलेली साडी सावरत त्याच्या हसऱ्या चेहऱ्यामागच्या भावनांचा ठाव घ्यायचा प्रयत्न करत होती. मात्र तो आपल्या विजयाच्या उन्मादात मग्न होता. लग्नाच्या काही वर्षानंतर मात्र तिला सत्य उमजलं. बरेच उपास-तापास, गंडेदोरे, डॉक्टरी उपचार केल्यावर तिचं रुसलेलं मातृत्व हे त्याच्या व्यंध्यत्वाची देण आहे हे कळलं आणि बिना हुंड्याच्या लग्नाचं रहस्य आपोआप उलगडलं. परंतु आताही तिचा नाईलाज होता. आयुष्यातील उमेदीची वर्ष आणि हुरहुरत घालवलेल्या रात्री सरल्यानंतरच सत्य समजूनही तिने मौन धारण केलं. मागे परतून पुन्हा उपासमार वाट्याला येण्यापेक्षा आपल्या पोटातल्या भुकेशी तिने त्याच्या शरीराच्या भुकेचा सौदा केला. त्या दोघांच्याही जीवनाचे सूर काही फारसे जुळलेच नाहीत. बेसूर निरस आयुष्य जगायची सवय असणाऱ्या तिनेही दुसरा सूर शोधायचाही कधी प्रयत्न केला नाही. आहे त्यातच जुळवून घेत बिघडलेल्या सुरत रंगावर डोलायला सुरुवात केली. तसा तिचा नवराही गरिबीत वाढलेला. त्यामुळे बाकी कसले फुकटचे चोचले त्याचेही नव्हते. 2 वेळचं गरम जेवण आणि रात्रीचा सौदा त्याच्यासाठी पुरेसा होता. अन्यथा इतकी रूपवान पोरगी कधी त्याच्या स्वप्नातही आली नव्हती. दोघेही आपापल्या विश्वात खुश होते. मात्र मार्च महिना उजाडला आणि लॉकडाऊन झालं. कोरोनाच्या बातम्यांशी तिचं काही घेणं देणं नव्हतं. पण अचानक सगळं बंद झाल्याने आणि घरातला किराणा संपत आल्याने तिचे धाबे दणाणले. नेमकं त्यातच साहेबांसोबत कामासाठी बाहेरगावी गेलेला तिचा नवरा तिथेच अडकून पडला. घरात साठवलेल्या काही पैशात तिने कसा तरी मार्च आणि एप्रिल घालवला. मात्र मे महिना उजाडला तरी हे लॉकडाऊन काही संपायचं नाव घेईना. तिचा नवरा
अशा शहरात अडकून बसला होता जिथे नेटवर्कचा प्रॉब्लेम, कशाचीच काही खबर नव्हती. हिच्या इथल्या अवस्थेची त्याला काही खबरही नसावी. आज इतक्या महिन्यांनी तिचा फोन वाजला होता. तिने घाईने फोन उचलला. हॅलो. तिच्या शब्दातून तिला होणारा आनंद ओसंडत होता. ऐक, इथे नेटवर्क नाही आहे. साहेबांचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. त्यामुळे अजून 2 महिने तरी मी इथून निघू नाही शकत. या. हां. खरखर करत फोन बंदही झाला. तिने पुन्हा पुन्हा तो नंबर डायल केला. आपके खाते में पर्याप्त. तिने वैतागून फोन कट केला. फोनचा बॅलन्स तर 2 महिन्याआधीच संपला होता. तिच्या हातात काहीच नव्हतं. अख्ख्या मे महिन्याची उपासमार तिच्या डोळ्यासमोर फिरू लागली. अजून 2 महिने. फोन हातात पकडून ती तशीच खाटेवर बसली. सुकलेल्या तिच्या डोळ्यात पाणी भरून आले. रिकाम्या पोटात काहीतरी डुचमळून आलं. पण उलटी झाली तर अजून भूक लागेल म्हणून ती तशीच पाय पोटाशी घेत डोळे बंद करून बसून राहिली. संध्याकाळची रात्र झाली होती. मागच्या कित्येक दिवसात क्वचितच स्टोव पेटवला होता. आता तर बाटलीतील रॉकेलही तळाला गेलं होतं. कोणाकडून मागावं तर आजूबाजूची मंडळीही तिच्यापेक्षाही गरीब, त्यातही अर्धे अधिक गावी पळालेले. नाही म्हणायला तिच्या गल्लीच्या दुसऱ्या टोकावर राहणारा कोणीतरी अजून इथेच होता. त्यांची तशी फारशी ओळख नव्हती. केवळ सार्वजनिक शौचालयाचा मार्ग त्यांच्या दरवाजातून जायचा म्हणून केवळ तोंड देखली ओळख. त्यातही तिच्या भरलेल्या अंगावरून फिरणारी नजर तिला नेहमीच बोचायची. लॉकडाऊन झाल्यानंतर त्याचं कुटुंब तिला दिसलं नव्हतं. कदाचित गावी गेले असावे. तिला एकटीच पाहून त्याने बरेचदा लाळघोटपणे करत तिची चौकशी केली होती. त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट व्यक्त होणारे भाव वाचून तिने नेहमीच त्याला नकार दिला होता. आत्तापर्यंत तिला आपला नवरा परतून येण्याची आशा होती. परंतु संध्याकाळच्या फोननंतर तीही मावळली. अजून 2 महिने उपाशी काढणे तिच्यासाठी अशक्य होते. तीच काय तर तिच्या जागी अजून कोणी असतं तर कदाचित इतका काही तग धरून राहिलं नसतं. बाजारात जाऊन खरेदी करावी तर गाठीला 100 रुपयेही नव्हते. उसने घ्यायला कोणी शेजारी नव्हता. विकायला गळ्यातलं मंगळसूत्र आणि हातातल्या 2 पातळ बांगड्यांव्यतिरिक्त काहीच नव्हतं. त्या वस्तीच्या आसपास सोनारच काय तर साधा भंगारवालाही नव्हता. गल्लीच्या टोकाला राहणाऱ्या त्या माणसाकडे मदत मागण्यावाचून काही पर्याय उरला नव्हता. पण तो मदत का करेल? त्याच्या नजरेतील अपेक्षा ओळखूनही त्याच्याकडे मदत मागणं म्हणजे स्वतःच्या पायावर दगड मारून घेणं होतं. न मागितली तर असंच उपासमारीत जगणं अशक्य होतं. काय करावं? आपल्या शीलाच्या संरक्षणार्थ उपाशी मरणं अथवा त्याला शरण जात जगणं. ती स्वतःच्याच विचारात गुरफटली. तसंही उपाशी राहायची तिला सवय होती. परंतु ह्या प्रकारची उपासमार ती प्रथमच अनुभवत होती. समोरच्या भिंतीवर ती एकटक नजर फिरवत राहिली. गरम होऊ लागलं तसं खिडकीचा पडदा जरासा किलकिला केला. एक थंडगार वाऱ्याची झुळूक तिच्या घामाने भिजलेल्या शरीराला थंडावून गेली. तेवढ्याशा गारव्यानेही तिचं अंग शहारलं. ती थरथरली. तसं सोबतीला म्हणून भिंतीवरचं कॅलेंडर उगाच फडफडलं. त्या आवाजाने तिची तंद्री भंग झाली. काहीतरी आठवलं म्हणून मोबाईलच्या बॅटरीचा प्रकाश फेकत कॅलेंडरचं पान परतलं. 4 दिवसांनी वटपौर्णिमा होती. मागच्या वर्षी ती किती नटली होती. बाजूच्या मिश्रा वहिनीने तर 2 वेळा तिची नजर काढली होती. नुसत्या त्या आठवणीनेच ती मोहरली. क्षणभर आपल्या विचारांचाच तिला वैषम्य वाटलं. इतक्या खालच्या पातळीचा विचार कसा शिवू शकतो म्हणाला. कॅलेंडर तसंच भिंतीला लटकवत ती तिथेच भिंतीला पाठ लावून बसली. वाऱ्याने नुकत्याच थंड झालेल्या भिंतीच्या स्पर्शाने तिच्या पाठीवर शिरशिरी उमटली. एक ती सावित्री चक्क यमाशी सामना करायला गेली होती आणि मी तिला स्वतःचीच किळस आली. आपले पाय ओढून पोटाशी घेत तिने त्यावर आपली हानवटी टेकवली. पोटातील घुरघुर तिला स्पष्ट ऐकू येत होती. आतडं पिळवटून टाकणारी भूक तिला पोट तिडकीने हाक मारत होती. ह्या क्षणी धरणी दुबंगून जावी आणि तिला पोटात घ्यावं, मग सगळाच गुंता सुटून जाईल. तिचे डोळे पाण्याने काठोकाठ भरले. पोटातून छातीपर्यंत एक तीव्र सनक उमटली. हातपाय भुकेने आणि भीतीने थरथरू लागले. डोक्यात उफाळणाऱ्या विचाराने तिचं डोकं भणाणून निघालं होतं. क्षणभर तिला घरी पैसे न ठेवून जाणाऱ्या नवऱ्याचा राग आला.
बाहेरगावी चाललाय तर साधी बायकोची काळजी नसावी का? काळजी हा शब्दच तिचं काळीत चिरत गेला. ती कधी होती? दैनंदिन व्यवहाराची जुजबी माहिती देऊन झाल्यानंतर लाईन रेशनची असो वा रॉकेलसाठी दिवसभर उन्हात तीच तर उभी राहायची. साधी दमलीस का म्हणून पण कधी तिची विचारपूस केली नाही का आजारपणात तिला आराम दिला नाही. नवरेपणाची कर्तव्ये क्वचितच पार पाडली असतील, पण हक्क मात्र न चुकता जवळजवळ रोजच. त्यात वावगा असं काहीच नव्हतं. हजारो जोडप्यांची हीच कहाणी असेल, पण काही योग्यही तर नव्हतं. दिवसभर काम करायचं, आल्यावर भरपेट खायचं आणि तिच्यात झोकून द्यायचं. तिची इच्छा असेल नसेल तरीही. त्या व्यतिरिक्त असं काहीच नव्हतं त्यांच्यात. त्याचा कार्यभाग झाल्यावर तिच्याकडे पाठ करून तो पुन्हा त्याच्यात विश्वात रममान असायचा. मी सावित्री व्हायला हवं, पण तो सत्यवान आहे का? पावित्र्याची कसोटी तर सीतामाईची पण लावली होती, परंतु तिच्यासमोर राम होता. मी ज्याच्यासाठी माझं पावित्र्य राखायचा प्रयत्न करते त्याने माझा विचार तरी केला का? मागचे 2 महिने घरात पैसे नाहीत, काही सामान भरलेलं नाही. अशा परिस्थितीत मी कशी जगेन? त्याची साधी विचारपूसही नाही. 2 महिने अजून येणार नाही एवढं सांगून सरळ फोन बंद. तिच्याही नकळत 2 आसू ठिबकले तिच्या डोळ्यातून. आज इतकी आक्तिकता का भरून राहावी? इतकी वर्ष रेटलीत ना, मग आत्ताच हा भावनांचा गुंता का बनावा? का अपेक्षा केली जावी? मागच्या 10 वर्षात एक दिवसही कधी वेगळा गेला नाही. तिथे आज काही वेगळं घडावं ह्याची का अपेक्षा केली जावी? माझ्या विचारात गुंगून मी इथेच मरून जाईन. 2 महिन्यानंतर माझ्या हाडांचा सापळा निघेल कदाचित. त्यावर त्या माणसाच्या डोळ्यातून 2 आसू कदाचित निघतीलही. हक्काची मादी गेल्याचे. पोटातील दुखणं वाढू लागलं तसा तिचा जीव कळवळला. विचाराने मेंदू पोखरायला सुरुवात केली. आता काही खाल्लं नाही तर हे शरीर कदाचित स्वतःचेच लचके तोडेल. ती भीतीने शहारली. पोटातील भूक तिला अस्वस्थ करू लागली. इतका वेळ तिला मागे खेचणारं मन आता तिला घराच्या बाहेर ओढू लागलं. नैतिक आणि अनैतिक गोष्टींच्या पलीकडे असणारी पोटाची भूक तिला विवश करत होती. दुखणारं डोकं आणि जडावलेलं अंग बळजबरीने उचलत तिने स्वतःला कसंबसं तयार केलं. खाटेच्या लाकड्या हातावर पडून असणारी ओढणी उगाचच अंगभर लपेटली. थरथरणाऱ्या हाताने तिने दरवाजाची कडी उघडली. बाहेरचा अकराळ विक्राळ अंधार तिच्या घरातल्या अंधारात मिसळून गेला. हळूच काणोसा घेत तिने दार लोटलं. हवेतील किंचित थंडाव्यानेही ती थरारली. पुढे काय वाढून ठेवलंय त्या कल्पनेने तिचा ऊर धपापू लागला. डोळे बंद करत तिने एक दीर्घ श्वास घेतला. इतक्या दिवसांच्या उपासाने तसंही अंगातील त्राण सरलंच होतं. त्यात मनातल्या भीतीने तिला पुढे पाऊल उचलणंही जमेना. चूक की बरोबर ती थबकली. गटारावरच्या किड्यांची किरकिरी तिला अस्वस्थ करत होती. मध्येच उड्या मारत एक बेडूक तिच्या पायातून पुढे सरकला. भीतीने ती किंचाळली, पण तिचा आवाज घशातच विरला. गल्लीच्या टोकावर जायची तिची हिंमत होईना. सावित्री, सत्यवान, यम साऱ्या आकृत्या तिला अंधारात दिसू लागल्या. जणू रिकाम्या गल्लीतील पसरलेला अंधार तिला गिळू पाहत होता. तिला पळायचं होतं, पण कुणापासून? तिची भूक तिला पुढे ढकलत होती आणि भीती पाठी खेचत होती. तिच्या फुललेल्या नाकपुड्या ताठरल्या. भीतीने विस्फारलेल्या डोळ्यात रक्त उतरलं. मागे वळायचं का पुढे जायचं? तिचे पाय जागीच गोठले. मानेवरून घामाचा ओघळ अगदी संतपणे उतरला. पण तेवढ्यात काहीतरी झालं. पाठीच्या मणक्यातून एक सणक वरती चढली. वेदनेची की भीतीची? तिला आधार हवा होता, पण तिचं घर तिच्यापासून दूर जात होतं. आधारासाठी ती घराच्या दिशेने वळली, पण तिच्यात तेवढी ताकदच नव्हती. तिचा शक्तिहीन देह तसाच जमिनीवर आदळला. सर्वांगातून वेदनेचा लोळ उठून शांत होत गेला. जमीन हालत होती की फक्त तिचा भास होता. गल्लीतला अंधार आता तिच्यात सामावू लागला होता. अर्धवट मिटत जाणाऱ्या निष्प्राण डोळ्यांसमोर आता फक्त आणि फक्त अंधार होता. तर मित्रांनो, या कथेचा खरा गुन्हेगार कोण? भूक, गरिबी, नवऱ्याचा निष्काळजीपणा की समाज? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच हृदयस्पर्शी मराठी कथा ऐकण्यासाठी
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.